नमस्कार मित्रांनो, बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पीक विम्याची जी काही रक्कम आहे, ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता क्रेडिट होत आहे. तर अजूनही काही शेतकरी यांना पीक विम्याची जी काही रक्कम आहे, ही रक्कम भेटलेली नाही. तर कोणत्याही क्षणी ही जी काही रक्कम आहे, ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग होऊ शकते. तर मित्रांनो, ही जी काही येणारी रक्कम आहे, ही रक्कम प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक महसूल मंडळातील, गावातील शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम ही सारखी नाही. जर एखाद्या महसूल मंडळात एखाद्या शेतकऱ्याला कापसाचा पीक विमा हा एकरी 1,000 रुपये भेटलेला असेल, तर त्याच महसूल मंडळातील काही शेतकऱ्यांना हा जो काही पीक विमा आहे, हा काहींना 12,000 13,000 रुपयेसुद्धा भेटलेला आहे. तर येणारी जी काही रक्कम आहे, ही रक्कम सगळ्यांची सारखी नाही. तर त्यासाठी आपणही आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पाहायचे आहे, की आपणास येणारी जी काही रक्कम आहे, ही किती मिळणार आहे. तर अशाच एका अर्जाचे स्टेटस आपण चेक करून पाहणार आहोत, की या शेतकऱ्याला किती रक्कम ही मिळालेली आहे. तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. तर PMFBY पोर्टलवर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे आपल्याला आधार नंबर हा विचारला जाईल. काही शेतकऱ्यांना आधार नंबरसुद्धा इथे विचारला जातो. तर काहींचे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर डायरेक्ट OTP हा सेंड होतो. तर इथे आपणास आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा जो काही कॅप्चा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. रिक्वेस्ट फॉर OTP याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर एक 6 अंकी OTP जाईल. तो OTP मित्रांनो आपणास यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आपणास खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल. तर येथे फार्मर डिटेल्समध्ये त्या शेतकऱ्याची काही वैयक्तिक माहिती येथे दाखवली जाईल. त्यानंतर येथे आपण पाहू शकतात, की येथे ही जी काही रक्कम आहे येणारी, ही येथे आता दाखवली जात आहे 12,960 रुपये. तर आपण येथे खाली पाहू शकतात, की येथे कॉटन या पिकासाठी जर पाहिलं तर येथे क्लेम डिटेल्समध्ये कोणतीही रक्कम येथे दाखवली जात नाही. त्यानंतर येथे सोयाबीन येथे पाहू शकतात मित्रांनो आपण, ही जी काही येणारी रक्कम आहे 12,960 रुपये इतकी दाखवली जात आहे आणि येथे UTR नंबरसुद्धा जनरेट झालेला आहे. पेमेंट सक्सेस अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. तर 1 एकरसाठी 12,960 रुपये या शेतकऱ्याला सोयाबीनसाठी मंजूर झालेले आहे. कांद्याचा जो काही पीक विमा आहे, हा बहुतांश शेतकऱ्याचा कंपनीने नाकारलेला आहे. तर तिथे रिजेक्ट अशा प्रकारे नाव आपणास दाखवले जाईल ॲप्लिकेशन डिटेल्समध्ये. तर हे जे काही येणारी रक्कम आहे, ही सर्वांना सारखी नाही. तर मित्रांनो, याच महसूल मंडळात काही शेतकऱ्यांना सोयाबीनला 564 रुपये एका एकराला मंजूर करण्यात आलेले आहेत. तर या शेतकऱ्याला 12,960 रुपये इतके एका एकरसाठी ही रक्कम येथे कंपनीकडून वर्ग करण्यात आलेली आहे. तर ज्यावेळेस ही जी काही येणारी रक्कम आहे, ही रक्कम त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केली जाते. तर तेथे आपणास स्टेटसमध्ये जर पाहिलं तर तेथे एक UTR नंबरसुद्धा दिला जातो आणि तेथे पेमेंट सक्सेस अशा प्रकारे माहितीसुद्धा तेथे दाखवली जाते. तर आपण येथे पाहू शकता, साठी एका एकरसाठी येथे व्ह्यू या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपण ही काही रक्कम, ही जी काही येणारी रक्कम आहे, ही रक्कम आपण येथे पाहू शकतात. तर UTR नंबरसुद्धा येथे जनरेट झालेला आहे आणि येथे पेमेंट सक्सेस अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. ज्यावेळेस पेमेंट सक्सेस अशा प्रकारे माहिती दाखवली जाईल आणि वरती येथे ही जी काही रक्कम आहे दाखवली जाईल, त्यावेळेसच आपणास आपल्या बँक खात्यामध्ये हे जे काही पैसे आहे, हे पैसे जमा होणार आहे. मित्रांनो, या स्टेटसमध्ये पाहू शकतात, की क्लेम डिटेल्समध्ये आपण जर क्लेम स्टेटस जर चेक केलं तर येथे आपणास ॲक्सेप्टेड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. क्लेम अमाऊंट आहे 1,055 रुपये. परंतु अद्याप या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जी काही रक्कम आहे, ही रक्कम कंपनीकडून वर्ग करण्यात आलेली नाही. तर क्लेम येथे ॲक्सेप्ट करण्यात आलेला आहे. तर कोणत्याही क्षणी या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही जी काही रक्कम आहे, ही क्रेडिट केली जाऊ शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून घ्या. आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कळवा.